नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपल्याला आज प्रकरण क्रमांक 3 सुरू करायचे. चॅप्टर 3 इंटीजर्स. या इंटीजर्सलाच आपण म्हणतो पूर्णांक संख्या. इंटीजर्स याचा अर्थ होतो पूर्णांक संख्या. या अगोदर थोडा संख्यांचा आपण विचार करूया. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा या पृथ्वी तलावर मानवाचा जन्म झाला, अशा काळातला जर आपण विचार केला तर मानव हा फक्त अन्नासाठी भटकंती करायचा. हळूहळू त्याच्यामध्ये थोडीशी प्रगती होत गेली. त्याला निसर्गातील जे काही बदल असतील ते समजायला लागले. उदाहरणार्थ माणूस झाडांची फळं खायचा. या फळांसाठी त्याला जंगलांमध्ये फिरायला लागायचं. पण हळूहळू त्याच्या लक्षात असं आलं की आपण ही फळं खाल्यानंतर त्या बिया ज्या ठिकाणी टाकतो त्या बिया रुजतात आणि तिथं एक नवीन वनस्पती तयार होते, तिला पुन्हा फळं येतात. हे कालांतराने मानवाच्या अशा गोष्टी लक्षात आल्या आणि माणूस एका जागी स्थिरावला. मानवाकडे प्रगत मेंदू आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि या मेंदूचा आधार घेऊन त्याने काही जनावरं पाळण्यास सुरुवात केली. पुढे पुढे त्याला त्या जनावरांचा हिशोब ठेवणं हे गरजेचं वाटू लागलं. आणि हिशोब ठेवण्यासाठी तो झाडांवर रेघा मारून किंवा खडकांवर रेघा मारून किंवा दगडांवर रेघा मारून ते हिशोब ते जुळवायचे. परंतु मानवाचा मेंदू प्रगत असल्यामुळे त्याने त्या रेषांना एक विशिष्ट आकार दिला आणि संख्यांची निर्मिती झाली. मग सुरुवातीला त्याने ज्या वेळेस त्या संख्यांचा उपयोग केला त्यावेळेस मोजण्यासाठी संख्यांचा उपयोग केला. मग मोजायचं असेल, समजा आता आपण आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत हे जर मोजायचं असेल तर आपण कुठून सुरुवात करतो? आपण सुरुवात करतो 1, 2, 3, 4, 5 अशा संख्यांपासून सुरुवात करतो. मग ह्या ज्या संख्या आहेत यांना मोज संख्या म्हणजेच काउंटिंग नंबर. याच संख्यांना नाव दिलं नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स. 1, 2, 3, 4, 5 अशा ज्या पुढं संख्या आपल्याला मिळतात, ज्यांचा आपण मोजण्यासाठी उपयोग करतो, त्यांना नॅचरल नंबर्स म्हणतात. यांनाच काउंटिंग नंबर म्हणतात. यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो मोज संख्या. यालाच मराठीमध्ये म्हणतो मोज संख्या. त्याचप्रमाणे नैसर्गिक संख्या. मराठीमध्ये याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. पुढे पुढे मानवाला आणखी संख्यांची गरज भासली आणि शून्याची निर्मिती झाली. मग या संख्यांचा जो समूह आहे नॅचरल नंबरचा, त्या समूहामध्ये आणखी एक संख्या ॲड झाली, आणखी एक अंक ॲड झाला, तो म्हणजे 0. आणि मग 0, 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंत या संख्या वाढत गेल्या आणि यांना म्हणतात होल नंबर.
याला काय म्हणतात? होल नंबर्स. यालाच म्हणतात पूर्ण संख्या. या संख्यांचे प्रकार जे आहेत, ह्या ज्या संख्या आहेत ह्या कशा तयार झाल्या, कोणकोणत्या संख्या आहेत ह्या आपण पाठीमागे बघितलेलं आहे. नॅचरल नंबर्स 1 2 3 4 1 पासून सुरुवात होते. होल नंबर्सला शून्यापासून सुरुवात होते. याला पूर्ण संख्या असं म्हणतो. 0 1 2 3 4 0 1 2 3 4. नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 असे अनंतापर्यंतच्या संख्या आहेत. मग माणसांना या संख्याज्ञान, माणसाचं जसजसं संख्याज्ञान, मानवाचं जसजसं संख्याज्ञान वाढत गेलं तसतशा संख्यासुद्धा वाढत गेल्या. वेगवेगळ्या संख्या त्या संख्या समूहामध्ये यायला लागल्या. होल नंबरचा वापर करून मानव बेरीज करत होता, गुणाकार करत होता, पण त्याला अडचण यायची वजाबाकी करण्यासाठी. वजाबाकी करण्यासाठी अडचण काय यायची? समजा या ठिकाणी 5 - 3 = 2 ही वजाबाकी या होल नंबरमध्ये जमायची. पण 3 - 5 ही वजाबाकी मात्र या संख्यांच्या समूहामध्ये जमत नव्हती. आणि मग आणखी संख्यांचा शोध लागला, ज्याला म्हणतात ऋण संख्या. मग 0 -1 -2 -3 अशा अनंतापर्यंत आणि 1 2 3 अशा अनंतापर्यंत. म्हणजे सुरुवातीला होते फक्त नॅचरल नंबर्स, नंतर 0 जोडीला आला झाले होल नंबर्स, आणि नंतर त्याला ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आले, ते झाले इंटिजर्स. ह्या सगळ्या संख्यांचा जो समूह आहे या समूहाला म्हणतात इंटिजर्स. आणि यालाच म्हणतो आपण पूर्णांक संख्या. आणि मग या संख्यांमध्ये मानव बेरीज करत होता, गुणाकार करत होता, आता वजाबाकी सुद्धा याच्यामध्ये जमायला लागली. आणि ज्यावेळेस मग त्यांनी ह्या संख्यांची निर्मिती झाली आणि वजाबाकी केली, 3 मधून 5 वजा केले, त्याला उत्तर मिळालं -2. आणि मग हे -2 जे आहेत हे -2 म्हणजे ऋण संख्या झाली. आणि अशा ह्या संख्यांचा समूह तयार झाला. आणि या संख्यांच्या समूहालाच मग आपण म्हणतो इंटिजर्स. यालाच म्हणतो आपण पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्या म्हणजे काय? इंटिजर्स. इंटिजर्स याचा अर्थ काय होतो? पॉझिटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर्स यालाच आपण म्हणतो धन संख्या. झिरो म्हणजेच 0 आणि अँड निगेटिव्ह नंबर्स याला आपण म्हणतो ऋण संख्या.
याला आपण काय म्हणतो, ऋण संख्या. टुगेदर फॉर्म ए ग्रुप ऑफ नंबर्स. टुगेदर फॉर्म ए ग्रुप ऑफ नंबर्स. Group of numbers called the group of integers. Called the group of integers. इंटिजर्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह नंबर्स, झिरो अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म ए ग्रुप ऑफ नंबर. हे सगळे एकत्र करून जो गट तयार होतो संख्यांचा, म्हणजे धन संख्या असेल, शून्य असेल, ऋण संख्या असेल, ह्या सगळ्या संख्या मिळून जो गट तयार होतो संख्यांचा, त्या गटाला काय म्हणलं जातं, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी पहा, शून्य, लक्षात घ्या पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, बघा, 0, 1, 2, 3, 4, 5 असे 6, 7 पुढे अशा अनलिमिटेड. त्यानंतर -1, -2, -3, -4, -5 असे पुढे अनंतापर्यंत. हा जो गट आहे संख्यांचा, हा जो गट आहे संख्यांचा, या गटांना काय म्हणतात, इंटिजर्स असं म्हणलं जातं. या इंटिजर्सचा जर आपण विचार केला तर इंटिजर्समध्ये डावीकडून जसजसं उजवीकडे जावे, ग्रेटर इंटिजर्स संख्या कशा होत चालतात, मोठ्या मोठ्या होत चालतात. आणि उजवीकडून जसं डावीकडे जावं तशा संख्या लहान होत चालतात. म्हणजे 5 पेक्षा लहान 4, 4 पेक्षा लहान 3, 3 पेक्षा लहान 2, 2 पेक्षा लहान 1, 1 पेक्षा लहान 0, 0 पेक्षा लहान ऋण 1, आणि ऋण 1 पेक्षा लहान ऋण 2, ऋण 2 पेक्षा लहान ऋण 3, ऋण 3 पेक्षा लहान ऋण 4, आणि ऋण 4 पेक्षा लहान ऋण 5, असंच ऋण 5 पेक्षा लहान ऋण 6. तर अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी जो संख्यांचा क्रम आहे तो कसा लागतो पहा. 0 लहान आहे 1 पेक्षा, 1 लहान आहे 2 पेक्षा, 2 लहान आहे 3 पेक्षा, 3 लहान आहे 4 पेक्षा, 4 लहान आहेत 5 पेक्षा, असं 0 पेक्षा लहान आहेत ऋण 1, ऋण 1 पेक्षा लहान आहे ऋण 2, ऋण 1 पेक्षा लहान आहेत ऋण 2, ऋण 2 पेक्षा लहान आहेत ऋण 3, ऋण 3 पेक्षा लहान आहेत ऋण 4, असे अनंतापर्यंत. म्हणजे ऋण संख्या ह्या शून्यापेक्षा लहान असतात. ऑल निगेटिव्ह नंबर्स इज लेस दॅन 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, सर्व धन संख्या ह्या शून्यापेक्षा मोठ्या असतात. ऑल पॉझिटिव्ह नंबर्स इज ग्रेटर दॅन 0. 0 हा सगळ्यात 0 हा जो आहे तो ऋण संख्यांपेक्षा मोठा आहे आणि धन संख्यांपेक्षा लहान आहेत. तर अशा ह्या ज्या संख्या आहेत या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात.
showing integers on the number line, showing integers on the number line. संख्या ज्या आहेत त्या संख्या रेषेवर आपल्याला दाखवता येतात. मग याच्यासाठी आपल्याला एक संख्या रेषा काढावी लागते. मग संख्या रेषा काढू आपण एक. ही आहे रेषा आणि या रेषेचा ही रेषा आहे आणि या रेषेवर बघा या ठिकाणी जर आपण 0 घेतला तर सारख्याच अंतरावरती 1 2 3 4 5 6 7 8 डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 असे डाव्या बाजूला असंख्य संख्या आपल्याला संख्या रेषेवर ऋण संख्या दाखवता येतील. उजव्या बाजूला असंख्य धन संख्या आपल्याला संख्या रेषेवर ह्या दाखवता येतील. त्यात हा 0 जो आहे या 0ला जो बिंदू 0 संख्या दर्शवितो त्या बिंदूला म्हणतात ओरिजिन, आरंभ बिंदू ऑफ नंबर लाईन. याला काय म्हणतात? ओरिजिन म्हणतात. ओरिजिन याचा अर्थ होतो आरंभ बिंदू. या ठिकाणी शून्याच्या डाव्या बाजूला असतात निगेटिव्ह नंबर्स आणि उजव्या बाजूला असतात पॉझिटिव्ह नंबर्स. डाव्या बाजूला असतात निगेटिव्ह नंबर, उजव्या बाजूला असतात पॉझिटिव्ह नंबर्स आणि मध्ये जो 0 आहे 0 हा मात्र ओरिजिन आहे. आता 0 पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हा एक प्रश्न निर्माण होतो. 0 ही जी संख्या आहे ही संख्या पॉझिटिव्ह मध्ये गणली जाईल की निगेटिव्ह मध्ये धरली जाईल. तर लक्षात ठेवा 0 इज नॉट पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. शून्य ही जी संख्या आहे ही पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्ह सुद्धा नाही. शून्य ही संख्या पॉझिटिव्ह सुद्धा नाही आणि निगेटिव्ह सुद्धा नाही. पॉझिटिव्ह नंबर जे असतात ते नंबर मात्र आपल्याला समजा धन 1 आहे पण धन 1 ही संख्या आपण 1 लिहू शकतो. धन 5 आहे, धन 5 ही संख्या आपण केवळ 5 अशी दर्शवू शकतो. धन 15 आहे, धन 15 ही संख्या आपण फक्त 15 मध्ये दर्शवू शकतो. धन 125 आहे, धन 125 ही संख्या आपण केवळ 125 नेच दाखवू शकतो. पण एखादी संख्या ऋण आहे, समजा ऋण 2 आहे, ऋण 2 हे ऋण 2च लिहावे लागतील. ऋण 27 आहे, ऋण 27 हे ऋण 27 असेच लिहावे लागतील, त्याचं ऋण चिन्ह काढून टाकता येणार नाही. ऋण
45 आहे तर ते ऋण 45 असेच लिहावे लागतील, ते चिन्ह आपल्याला काढून टाकता येत नाही. ऋण संख्येला ऋण चिन्हानेच दर्शवितात, पण जर दिलेल्या संख्येला चिन्ह नसेल तर मात्र तिला धन समजलं जातं. अधिकचं चिन्ह असलं तरी धन समजलं जाईल आणि चिन्ह नसेलच तरी सुद्धा धन समजलं जाईल. पण ऋण संख्येचं मात्र तसं नाही आहे. ऋण संख्या ही ऋण संख्येनंच दाखवली पाहिजे, ते चिन्ह मात्र आपल्याला काढता येणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, पण प्रॅक्टिस सेटच्या अगोदर या ठिकाणी ऋण धन संख्या आणि शून्य, ऋण संख्या निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स अँड झिरो, या संख्यांच्या बाबतीत जर आपल्याला बघायचं असेल या ठिकाणी थोडं आपण पुसून घेतो मी. आता बघा, शून्यापेक्षा लहान असलेल्या संख्या म्हणजे ऋण संख्या आहे. तुम्ही जर तापमापीचं निरीक्षण केलं, या तापमापीमध्ये शून्यापासून वरच्या बाजूला तापमापीवर, समजा हा तापमापी आहे, शून्यापासून वरच्या बाजूला धन संख्या दाखवल्या जातात आणि शून्यापासून खालच्या बाजूला ऋण संख्या दाखवल्या जातात. ज्या भागांमध्ये तापमान अतिशय कमी असतं, शून्याच्या खाली तापमान जातं, अशा भागांमध्ये तापमान मोजण्यासाठी जे तापमापी वापरले जातात त्या तापमापीमध्ये शून्याच्या वरती धन संख्या दाखवतात, शून्याच्या खाली ऋण संख्या दाखवतात. म्हणजे थोडक्यात शून्यापेक्षा लहान ऋण संख्या, आपण बघा जसं वर जाऊ तसे संख्या वाढत जाणार आहे, बरोबर आहे ना. समजा आपण 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर असं वाढत जाणार आहे. पण शून्याच्या खाली जर यायचं असेल तर खालच्या बाजूला, तर शून्यानंतर ऋण 1 मीटर, ऋण 2 मीटर, ऋण 3 मीटर, अशाच पद्धतीनं आपल्याला ही काउंटिंग करावं लागणार आहे, ही मोजावं लागणार आहे. म्हणजे जिथं आपण खोलीचा विचार करतो तिथं ऋण संख्यांचा वापर करतो आणि जिथं आपण उंचीचा विचार करतो तिथं आपण धन संख्यांचा वापर करतो. जमिनीमध्ये आपण एखादा 5 फूट खड्डा खोदलेला आहे. लक्षात घ्या, जमिनीमध्ये जर आपण 5 फूट खड्डा खोदलेला आहे तर याचा अर्थ काय झाला? आपण ऋण 5 फूट खड्डा खोदला. आपण काय केलंय? ऋण 5 फूट खड्डा खोदलेला आहे असं म्हणावं लागेल गणिताच्या भाषेमध्ये. काश्मीरचे तापमान शून्याच्या खाली 7 डिग्री सेल्सिअस होते. बघा बरं का, काश्मीरचे तापमान शून्याच्या खाली 7 डिग्री सेल्सिअस होते. याचा अर्थ काय झाला? काश्मीरचं तापमान ऋण 7 डिग्री, शून्याच्या खाली तापमान गेलंय म्हणजे ऋण 7 डिग्री आलं. म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्येचा जर उल्लेख करायचा असेल तर तो ऋण या शब्दानेच करावा लागणार आहे, तो निगेटिव्ह या शब्दानेच करावा लागणार आहे. आणि शून्यापेक्षा जर मोठ्या संख्येचा उल्लेख करायचा असेल तर तो पॉझिटिव्ह या पद्धतीनंच करावा लागणार आहे. इथं तुम्हाला प्रॅक्टिस सेट जो 4 दिलेला आहे, प्रॅक्टिस सेट 4, यामध्ये तुम्हाला दिलेले पहा, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. मी फक्त प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही घरी ते सोडवायचे. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर्स. तर खाली संख्या दिलेल्या आहेत काही, त्यातले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर ओळखायचे. पहा, मी काही संख्या लिहितो. निगेटिव्ह 5,
या ठिकाणी मी काही संख्या लिहितोय पहा. अशा या संख्या ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर ॲज पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. खालील ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांमध्ये धन संख्या आणि ऋण संख्या ओळखायला सांगितल्या. म्हणजे ही कोणता नंबर येईल सांगा. मी आता पॉझिटिव्ह नंबरला P आणि निगेटिव्ह नंबरला N लिहितो संख्येच्या खाली. -5 इथं ऋण चिन्ह आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजे ही संख्या काय झाली, निगेटिव्ह नंबर झाली. या ठिकाणी धन 4 आहे, अधिकचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे पॉझिटिव्ह झाली. इथं कोणतंच चिन्ह नाही आहे 2ला. आणि मी मगाशी सांगितलं आहे तुम्हाला की पॉझिटिव्ह नंबरला पॉझिटिव्ह चिन्ह दिलं नाही तरीसुद्धा चालतं आणि म्हणून ही सुद्धा काय होईल, पॉझिटिव्ह. अशाच पद्धतीने 7सुद्धा काय होईल, पॉझिटिव्ह होईल. त्यानंतर 26 ही सुद्धा पॉझिटिव्ह आहे. -49 ही सुद्धा निगेटिव्ह आहे. आपण म्हणतानाच म्हणतो बघा -49. -37 म्हणजे निगेटिव्ह आहे. 19 चिन्ह कोणतंच नाही म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर -25 म्हणजे निगेटिव्ह आहे. +8 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. 5 पॉझिटिव्ह आहे. -4 निगेटिव्ह आहे. 12 निगेटिव्ह आहे आणि 27 ही पॉझिटिव्ह आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतील. कोणकोणते आता तुम्ही नुसतं N आणि P नाही लिहायचं आहे, तर इथल्या पॉझिटिव्ह नंबर्स. उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे आपण, पॉझिटिव्ह नंबर्स. मग पॉझिटिव्ह नंबर्स कसे येतील, हां, तर पॉझिटिव्ह नंबर्स कसे येतील, मग ते इथं लिहा. पॉझिटिव्ह नंबर्स +4 आहे, 2 आहे, 7 आहे, त्यानंतर 26 आहे, +26 म्हणलं आहे त्यांनी, 19 आहे पुढे, त्याच्यानंतर पुढे +8 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, नंतर 27 आहे. आणि निगेटिव्ह नंबर्स, मग याच्यामध्ये जे जे ऋण संख्या आहेत, वजा चिन्ह ज्यांना आहेत त्या -5. त्यानंतर कोणते येते, -49, त्यानंतर -37, -25 आणि -4, -12. तर अशा पद्धतीनं हे उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा जो प्रश्न दिलेला आहे तो काय दिलेला आहे पहा. गिव्हन बिलो आर द टेम्परेचर इन सम सिटीज. खाली काही शहरांचं तापमान दिलेलं आहे. राईट देम युजिंग द प्रॉपर साइन. तर योग्य ते चिन्ह टाकून लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे टेम्परेचर. शिमला किती दिलेलं आहे ते, त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे 7 डिग्री सेंटीग्रेड बिलो 0 डिग्री सेंटीग्रेड 0 डिग्री सेंटीग्रेड. शून्याच्या खाली 7 अंश आहे. घ्यावा बघा, लक्षात घ्या, शून्याच्या खाली आहे. शून्याच्या खाली म्हणजे हे 7 अंश शून्यापेक्षा लहान आहे आणि 7 अंश म्हणजे 7 ही जर संख्या शून्यापेक्षा लहान असेल तर ती कशी दाखवतात, -7 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे लेह मध्ये काय म्हणलेलं आहे, 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री सेल्सिअस. 12 डिग्री सेल्सिअस बिलो
0 डिग्री सेल्सिअस. मग हे कसं आता बिलो आहे, 0च्या बिलो आहे म्हणजे -12 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर दिल्ली दिलेलं आहे, दिल्लीचं काय आहे 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री सेल्सिअस. 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री सेल्सिअस. आता अबोव आहे, शून्याच्या वर आहे, शून्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ती जी संख्या आहे ती शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल पॉझिटिव्ह 22 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर नागपूर दिलेलं आहे, नागपूरचं काय दिलेलं आहे 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर शून्यापेक्षा जास्त तापमान आहे याचा अर्थ 31 ही जी संख्या आहे ही शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे +31 डिग्री सेल्सिअस. याला प्लस साईन लिहा किंवा लिहिलं नाही तरी सुद्धा चालतं. तर अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 3 जो प्रश्न क्रमांक 3 आहे तो काय आहे पहा या ठिकाणी दिलेलं आहे राईट द नंबर इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साईन. खाली काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणांवरून त्या उदाहरणामध्ये जे नंबर्स दिलेले आहेत ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या प्रॉपर साईन म्हणजे योग्य ते चिन्ह वापरून लिहायचे आहेत. पहिलं उदाहरण आहे पहा, मी आता लिहित बसत नाही पण एक लक्षात घ्या सबमराईन इज ॲट अ डेप्थ. डेप्थ याचा अर्थ होतो खोली. सबमराईन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. सी लेवल म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी. या समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या खाली सबमराईन आहे. सबमराईन याचा अर्थ थोडक्यात खनिजे किंवा समुद्राचा तळ असं म्हणू आपण. तो 512 मीटर खोलीवर आहे. मग खाली समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या खाली आहे याचा अर्थ या ठिकाणी 512 हे काय येतील -512 मीटर. त्यानंतर हे झालं याच्यातलं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण जे आहे ते काय दिलेलं आहे पहा द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द हिमालया इज 8,848 meters. The height of Mount Everest, the highest peak in the Himalayas, म्हणजे हिमालयामधील जे माउंट एव्हरेस्ट आहे ही सगळ्यात जास्त उंच आणि त्याची उंची किती आहे 8,848 मीटर उंच आहे. उंच याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी हे जे 8,848 आहे हे म्हणजे 8,848 हे काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे 8,848 मीटर्स. तिसरं उदाहरण जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे पहा ए काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे जमीन. पतंग हा जमिनीपासून 120 मीटर उंचीवर उडत आहे. मग पतंग हा जमिनीपासून 120 मीटर उंचीवर उडतोय याचा अर्थ उंचावर आहे म्हणजे अधिक 120 मीटर येईल. आणि शेवटचं जे उदाहरण आहे चौथं ते उदाहरण काय दिलेलं आहे पहा द टनेल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 meters अंडर द ग्राउंड. अ टनेल इज डेप्थ म्हणजे खोलीवर आहे. टनेल कुठे आहे ते 2 मीटर जमिनीच्या खाली. जमिनीच्या खाली म्हणजे 2 मीटर ही जी संख्या आहे ते काय येईल -2 मीटर येईल.
तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक्झरसाइज आहे हा एक्झरसाइज सोडवता येईल आणि यानंतर आपण पुढच्या तासाला बघणार आहोत ॲडिशन ऑफ इंटिजर्स. ॲडिशन ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्यांची बेरीज. आता पूर्णांक संख्यांची जी बेरीज आहे ही बेरीज कशी करायची हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.